मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला खतरनाक ट्विस्ट आलेला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, पार्थ हा तिकडे मृत्यूशी झुंज देत आहे आणि बिचारी काव्या इकडे देवीकडे पार्थसाठी गाराणं गात आहे। म्हणतात ना की एखाद्या पत्नीने जर पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली तर पतीचे प्राण वापस येतात। तुम्हाला सती आणि सावित्रीची गोष्ट तर माहितीच असेल। सावित्रीने तिचा नवऱ्याचे आयुष्य म्हणजे सत्यवानाचे आयुष्य वाचवण्यासाठी यमाकडून त्याला परत मिळवले होते। तशीच आपली काव्या ही यमाच्या तोंडातून आपल्या पार्थला रिटर्न पुन्हा आणेल का? काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? काव्या ही खूप मनापासून प्रार्थना करत आहे। ज्या मुलीला तिचं लग्नही मान्य नाही अशी मुलगी तिच्या नवऱ्यासाठी तिच्या पार्थसाठी देवीकडे गाराणं गात आहे। देवीकडे दिवे लावून पार्थच्या आयुष्याची भीक मागत आहे। मित्रांनो, पार्थ तिकडे मृत्यूशी झुंज देत आहे। असं आयुष्य कुणाच्याही वाट्याला न येवो। जी मुलीच्या आयुष्यात इतकी वादळ आहेत, इतकी संकट आहेत, पण त्या सगळ्या संकटांना तोंड देत सगळ्या वादळांना पार करून आता काव्या अखेर पार्थच्या आयुष्याची भीक देवीकडे मागत आहे। इकडे पार्थ आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहेत, सगळेच प्रार्थना करत आहेत। कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नाही, सगळेच जण खूप त्रस्त झालेले आहेत। कुणाला काहीच समजत नाही काय करावं, कुणाकडे जावं, कोणत्या डॉक्टरांना बोलवावं। आणि आता मात्र काव्याची प्रार्थना जी काय आहे ती फळाला येणार का? कारण काव्या देवीपुढे हात जोडून देवीकडे गाराणे गात असते की देवी, मी तुझ्या दारात आज दुसऱ्यांदा आलेले आहे। पहिल्यांदा जे आले तेव्हा तू तर मला काही दिलं नाही, पण जे आता माझ्यासाठी आहे, जे माझं लाख मोलाचं जे काही आहे त्याचा जीव वाचव देवी आई। देवीकडे कळकळून ती मागणं मागत आहे आणि देवीपुढे दिवे लावत आहे। पण मित्रांनो, आता तिचे एकच दिवा लावायचा राहिलेला असतो आणि मात्र ती जेव्हा दिवे लावत असते तेव्हा पार्थही झोपेतून जागा होतो आणि काव्या असा आवाज देतो। तिला असं वाटतं तिला भास झालं काय, पण नाही मित्रांनो, तो पार्थही बघा ना, त्याला कुणीच नाही आठवत। यावेळेस त्याला त्याची आई सुद्धा नाही आठवली, जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते। त्याला आठवली त्याची बायको। कारण मित्रांनो, बायको म्हणजे हा पतीचा श्वास असतो। पतीसाठी ती सर्व काही असते, पतीचं सर्वस्व असते, त्यामुळे त्याची अर्धांगिनी असते आणि त्यासाठी त्याला त्याचं काव्या आठवली। पण मित्रांनो, आता आपल्याला खतरनाक ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, काव्याचा एकच दिवा लावायचा राहिलेला आहे, मात्र देवीने अशी काही तिची परीक्षा घेतलेली आहे की तिचा ताटातला दिवा अक्षरशः खाली तुटून पडलेला आहे। आणि आता ती बोलते की देवी आई, असं काय करतेस ग तू? असं नको ना करू ग, मी माझ्या पार्थसाठी प्रार्थना करते आणि हे काय माझ्या आयुष्यात नवीन वादळ। आणि इकडे पार्थनेही अक्षरशः त्याचा श्वास सोडून दिलेला आहे आणि सगळेजण आता ओरडत आहे, पार्थ पार्थ पार्थ। नंदिनी ही पार्थ काय झालं तुम्हाला? पार्थ उठा ना म्हणून बोलत आहे। मित्रांनो, आता खरंच त्या सावित्रीसारखी काव्या पार्थचे प्राण त्या यमाच्या तोंडातून वापस आणणार का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।